हॅलो एव्हरीवन. कसं आहे ना मित्रांनो, ज्यावेळी आपण खूप कंटाळतो आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी चालू असतात तेव्हा एक ब्रेक घ्यावा असं म्हणतात. असाच काहीचा ब्रेक आम्ही घेतला होता राधानगरीला गेल्यानंतर. म्हणजेच आमच्या इथून खूप जवळ आहे राधानगरी ॲक्च्युली. आणि तसं तर जंगलाच्या कुशीत असणारं गाव आहे, त्यामुळे तिथली स्पेशालिटी म्हणजे आज मी जी करते ती दुधाची आमटी. सांगण्याचं तात्पर्य काय आहे ॲक्च्युली, या दुधाच्या आमटीमागे खूप मोठी हिस्ट्री आहे ॲक्च्युली. ज्यावेळी खूप कंटाळा येतो ना तेव्हा ब्रेक का घ्यावा म्हणतात, कारण त्यामुळे आपण रिफ्रेश होतो, आपल्या नात्यामध्ये एक नवीन स्पार्क पुन्हा एकदा निर्माण होतो. आणि त्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी, जिथे फिरायला आपण जातो त्या गोष्टी देखील कळतात, की अरे आपल्यापेक्षा देखील कुणाची तरी सिच्युएशन वर्स्ट असू शकते, किंवा शेजारी आपण ज्या निसर्गात फिरत असतो तो निसर्ग आपल्याला हील करायला मदत करतो. म्हणजेच काय आहे, बऱ्याचदा मित्रांनो असं असतं ना की आपण एकमेकांच्यात उणीव काढत बसलेलं असतो, पण असं नसतं. प्रत्येक माणूस आपल्या प्लस मायनसनुसारच या जगात आलेला आहे. सो थोडंसं समजून घेण्यासाठी आपण आपल्या नेचरमधून बाहेर पडून थोडंसं बाहेरच्या नेचरमध्ये आपण जर फिरलो तर त्याला आपली किंमत कळते. आणि त्याचसोबत बाहेर आपण एक्सप्लोअर केल्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये खूप वाढ होते. आणि असंच करत करत आपण छान छान रेसिपी पण शिकतो. अशीच त्यातलीच एक आम्हाला जी राधानगरीमधली आवडलेली ती म्हणजे दुधाची आमटी. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की मला तिखट आवडत नाही आणि सिद्धांत म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप तिखट आवडतं. म्हणजे आमटी हा प्रकार त्यांना खूप आवडतो आणि वरण हा प्रकार मला आवडतो. तर अशात ही दुधाची आमटी ही माझ्यासाठी आमटी ह्या प्रकारातला एक आवडीचा विषय बनला. खरं तर ह्या आमटीमध्ये मीठ घालतच नाहीत, कारण मला हे कुतूहलाचाच विषय होता की दुधाची आमटी करतात तरी कशी, कारण दुधामध्ये जर मीठ पडलं तर दूध फुटेल. पण जेव्हा मी त्या काकूंकडे पाहिलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही, आपण जेव्हा बनवतो तेव्हा मीठ घालत नाही. आणि याच्यावरूनच काय कळतं माहिती आहे का मित्रांनो, आपल्या नात्यामध्ये सुद्धा ना थोडंसं मिठासारखे शब्द जर साईडला ठेवले तर ती गोष्टसुद्धा खूप छान बनू शकते, नाही का. मग अशीच काहीशी छान अशी ट्राय केलेली होती ही आम्ही दुधाची आमटी. बघा, दुधाच्या आमटी आणि नात्यासारखंच आपल्या नंतर थोडंफार गरज आहे तेव्हा स्पार्क टाकला तर जास्त नातं छान होईल, नाही का. बघा ट्राय करून, तुम्हाला पण आवडते का दुधाची आमटी आणि तुमच्या नात्यातला स्पार्क.